नमस्कार, मी कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत आंबा नारळ वडी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आंबा नारळ वडी बनवण्यासाठी मी 4 आंबे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि 1 नारळ घेतलाय। आता मी नारळ फोडून तो किसून घेणार आहे। आता मी आंबा कापून घेत आहे। बघा, पहिला देठ काढून टाकायचा त्याचा आणि असं कापून घ्यायचे साईडने। बघा, आता मी हे सर्व काढून घेणार आहे। एका नारळाचं खोबरं ओलं नारळ मी किसून घेतलेलं आहे आणि हे 3 आंब्याचं हे करून घेतलंय, आतली प्युरी काढून घेतलेली आहे। आता मी मिक्सरला हलकंसं फिरवून घेणार आहे जाडसर, जेणेकरून खोबरं आणि आंबा व्यवस्थित मिक्स होईल आणि थोडंसं बारीक पण होईल। चालू बंद करून मिक्सरला हलकंसं फिरवून घेणार आहे। आंबा नारळ वडे बनवण्यासाठी मी आंबा आणि खोबरं मिक्सरला थोडं फिरवून घेतलेलं आहे। बघा असं। आणि हे अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे। या चमच्याच्या मापाने मी 9 चमचे घेतले आहेत साखर। आणि काजू आणि बदाम घेतले आहेत, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकला तरी चालेल। आणि आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे। मीडियम फ्लेमवरती मी पॅन गरम करत ठेवलेला, त्याच्यामध्ये आपण आता हे 2 चमचे तूप टाकून घेऊ। तूप गरम व्हायला देऊयात। तूप गरम झाल्यावरती आता आपण हे सर्व खोबरं आणि आंब्याचा पेस्ट करून घेतला आहे, एकत्र करून ते टाकून घेऊ। आता हे मिश्रण सारखं हलवत राहायचं। पाववाटी मी मलाई घेतली आहे, ती पण टाकून घेते आणि मिश्रणामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। आंबा नारळ वडीमध्ये वरून टाकण्यासाठी मी काजू बदाम घेतले आहेत, ते पण आता आपण बारीक करून घेऊ। या मशीनमधून ड्रायफ्रूट छान बारीक होतात अशा प्रकारे। आणि जर तुम्ही कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण या मिश्रणामध्ये जे आपण साखर घेतली आहे ती टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मी जो आंबा वापरला आहे तो गोड आहे, त्यामुळे मी साखर कमी प्रमाणातच घेतली आहे। आता हे मिश्रण सारखं चमच्याने हलवत राहायचं, नाहीतर ते पॅनला चिपकू पण शकतं किंवा जळेल, म्हणून अशा प्रकारे मिश्रण हलवत राहायचं सारखं। साखर टाकल्यावर मिश्रण पातळ होतं, हे बघा। आता हे असं चमच्याने परतत राहायचं आणि मिश्रणाला घट्टसर असं व्हायला द्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवायची आहे। आंबावडीचं मिश्रण तयार होण्यासाठी साधारण 15 मिनिटं तरी लागतात। हे बघा, मिश्रण आपलं होत आलेलं आहे। अजून 2 ते 3 मिनिटं ठेवून देऊ स्लो गॅसवरती। आंबा नारळवडीचं मिश्रण व्हायला आलं आहे, बघा। चमचा पण अशा प्रकारे उभा राहतो आहे आणि कढईपासून पण मिश्रण हे बघा वेगळं होतं, चिपकत नाही आहे आणि साईडने तूप पण सुटायला लागतं। मग समजायचं आपलं वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे। मिश्रण थोडं घट्टसरच व्हायला द्यायचं, मग तुमची आंबा नारळ वडी व्यवस्थित होते।
पातळ नाही ठेवायचं आहे. आंबा नारळवडी सेट होण्यासाठी मी एक असं गोल ताट घेतलेलं आहे. त्याला आता आपण तूप लावून घेऊ. आंबा नारळवडीचं मिश्रण बनवून तयार आहे. हे बघा साईडने पण तूप सुटायला लागलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि 2 मिनटं पॅनमध्ये ठेवून मिश्रण परतून घ्यायचं आहे. आंबा नारळवडीचं मिश्रण आता आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं आहे त्या ताटामध्ये काढून घेऊ सर्व व्यवस्थित आणि ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे मिश्रण आणि थोडं जाडसरट ठेवायचं आहे. तर वरून आता आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊ. हे बघा किती छान वाटतंय. ड्रायफ्रूट टाकल्यावरती मिश्रण व्यवस्थित असं प्लेन करून घेतलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे मिश्रण ओलं असताना सुरीने असे कट मारून घेऊ आणि त्याच्या वड्या पाडून घेऊ अशा. हे बघा अशा प्रकारे. हे बघा मस्त अशा वड्या पाडून झालेल्या आहेत. साधारण याला 2 तास लागेल सेट व्हायला. मस्त अशी आंबा नारळ वडी बनवून तयार आहे. हे बघा किती छान झाली. कलर पण मस्त वाटतोय. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.